नमस्कार शेतकरी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कृषीराज या यूट्यूब चॅनलमध्ये, तसेच फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजमध्ये सुद्धा. तर आज आपण पाहणार आहोत शेवगा पिकातील तणनाशक याबद्दल माहिती. जसे की बरेचसे शेतकरी मित्र आपल्याला विचारत होते की कोणतं तणनाशक शेवगा पिकामध्ये आपण मारू शकतो. तर त्यांना आपण सांगू इच्छितो की शेवगा पिकामध्ये सेलेक्टिव्ह जे काही तणनाशक आहे ते नाही आहे. परंतु तुम्ही जर व्यवस्थित प्रकारे जर तणनाशक मारू इच्छित असाल त्या झाडावरती जाऊन न देता, तर तुम्ही त्याच्यामध्ये कोणतंही तणनाशक जे काय आहे ते याच्यामध्ये फवारू शकता. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, आपण आपल्या जे काही शेवगाचा प्लॉट आहे त्यामध्ये पूर्णपणे तणनाशक मारणार आहोत. त्याकरता आपण जे काय ते एक जुगाड केलेलं आहे यामध्ये. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपल्या प्लॉटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये गवत झालेलं आहे आणि आपल्यामध्ये त्याच्यामध्ये जे काही आहे इंटरक्रॉपिंग हे सोयाबीनचं पीक आहे. तर सोयाबीनचं पीक असल्यामुळे आपण जे काही सोयाबीनचं सिलेक्टिव्ह तणनाशक आहे, तर हे तणनाशक आपण या प्लॉटमध्ये मारणार आहोत. परंतु शेवग्याचे झाड जे काय त्यावरती न जाऊन देता. तर याचं प्रमाण आपण जर पाहिलं तर प्रतिपंपासाठी आपलं जे काही प्रमाण आहे हे 70 ml प्रतिपंपासाठी याचं प्रमाण आहे. आणि याच्यामध्ये आपण 70 ml औषध घेऊन प्रति 20 लिटरचा जो काही तुमचा फवारणी पंप आहे त्यामध्ये टाकून आपण याची फवारणी करणार आहोत. पण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की फवारणी करण्यापूर्वी आपण जे काही आपले शेवग्याचे झाडं आहेत ते पाठीमागे तुम्ही पाहू शकता, जे काही बकेट आहेत त्या बकेटने झाकून घेतलेले आहेत. म्हणजे जरी त्या ठिकाणी जे काही तणनाशक आहे ते उडालं तरी पण त्या झाडावर न जाता त्या बकेटवरती जाईन आणि आपण याला तेवढे जे काही आपल्याकडे 10 बकेट आहेत, जवळजवळ 10 बकेट आपण तिथपर्यंत फवारणी केल्यानंतर ह्या बकेट बदलून पुढं टाकणार आहोत. तसेच अशा प्रकारे पूर्ण प्लॉट फवारून घेणार आहोत. तर